श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 5 फेब्रुवारी वार गुरुवार आणि या दिवशी आहे माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी. हिलाच द्विजप्रिय संकष्टी चतुर्थी असंही म्हटलं जातं. तर या दिवशी हा उपाय नक्की करा. या दिवशी जर आपण उपवास केलं, व्रत केलं तर गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या देखील याने पूर्ण होत असतात. त्याचबरोबर आपल्याला या दिवशी बघा काही कारणाने काही करता नाही आलं तरीसुद्धा आपल्या जवळपास जर गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला दर्शन घ्यायचं आहे आणि श्री गणेशांच्या मंदिरातून आपल्याला एक वस्तू घरी आणायची आहे. ती देखील गपचूप एक वस्तू घरी आणायची आहे. कोणती वस्तू आपल्याला घरी आणायची आहे आणि त्या वस्तूचं पुन्हा काय करायचं आहे अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर बघा आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळेला आर्थिक समस्या परत बघा पैशासंबंधीच्या अडचणी असतात. पैसा येतो पण तो काही केल्या टिकत नाही. कर्ज जे आहे तर ते काही केल्या फिटत नाही, ते वाढतच चाललेलं आहे किंवा काही केल्या आपल्या घरामध्ये धनसंपत्तीमध्ये वाढ होत नाही. धनधान्याचा तुटवडा हा निर्माण होत आहे. तर अशा समस्यांसाठी सुद्धा आपण हा जो उपाय आहे तर तो करू शकता. तसेच मुलांबाबत जर एखादी अडचण असेल, लहान मुलं बघा किरकिरेपणा त्यांचा वाढलेला असेल, त्यांचा चिडचिडेपणा जर वाढलेला असेल किंवा जी मोठी मुलं आहेत जी शाळेमध्ये जातात, कॉलेजमध्ये जातात तर त्यांना शिक्षणामध्ये हवी तेवढी त्यांची प्रगती होत नाही किंवा एखाद्या परीक्षेमध्ये त्यांना यश मिळत नसेल किंवा मुले नोकरी करतात, व्यवसाय करतात परंतु त्यांना मनासारखा पगार किंवा व्यवसायामध्ये मनासारखं बघा फायदा होत नसेल, नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल तरी देखील तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता. आता आपल्या सर्वांना माहीत आहे गणपती बाप्पा जे आहेत तर ते इच्छा पूर्ण करणारे देवता आहे. सर्वांचे लाडके असे गणपती बाप्पा हे सुख करता आहेत. ते आपल्या जीवनामध्ये सुख घेऊन येतात. त्याचप्रमाणे बघा ते विघ्नहर्ता देखील आहेत. सर्व दुःखां जे आहेत आपल्या जीवनातील सर्व दुःखांचे जे आहेत ना तर ते दुःख गणपती बाप्पांच्या कृपेमुळे नष्ट होत असतात. तसेच गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे, मंगलदाता आहे आणि गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील समस्या नष्ट होण्यासाठी आपल्याला गणेश मंदिरातून जी काही वस्तू सांगणार आहे त्या वस्तू तुम्हाला घरी घेऊन यायची आहे. आता बघा या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे. शक्य असेल तर या दिवशी लाल रंगाचं वस्त्र परिधान करा. आपल्या देवघरामध्ये जे गणपती बाप्पांची बघा मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्यांची विधिवत पूजा करा आणि बघा मूर्ती असेल तर अभिषेक करा, फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बघा त्यांना पूजा करून झाल्यानंतर त्यांना मोदक किंवा बुंदीचे लाडू किंवा अगदी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे, आरती करायची आहे आणि यानंतर दिवसभरामध्ये आपल्याला जेव्हा कधी वेळ मिळेल त्यावेळेला आपल्याला गणेश मंदिरामध्ये जायचं आहे. जाताना एक मातीचा दिवा आपल्याला घेऊन जायचा आहे आणि या दिव्यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे आणि बघा हा दिवा मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना आपल्याला अक्षता अर्पण करताना बघा अखंड तांदूळ जे आहेत तर ते अर्पण करायचे आहे. तुटले फुटलेले तांदूळ अर्पण करू नका. त्यानंतर अक्षता अर्पण करून झाल्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला बघा दुर्वा जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा ठेवायचा आहे आणि यानंतर आपल्याला काही अशा वस्तू आहेत जेणेकरून ज्या गणपती बाप्पांच्या चरणाजवळ असतात तर त्यातील ही एक बघा आपल्याला ही वस्तू उचलून घरी आणायची आहे. आता तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे गणपती बाप्पांच्या चरणाजवळ जे तांदूळ अर्पण केलेले असतात
मग ते तांदूळ आपण अर्पण केलेले असतील किंवा इतरांनी अर्पण केलेले असतील तर यातील आपल्याला 21 तांदूळ उचलायचे आहेत. जरी 21 तांदूळ नाही मिळाले तरी किमान 5 तांदूळ आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचं आहे. आणि हे तांदूळ घेऊन आपल्याला गणपती बाप्पांना आपली जी काही बघा पैशांसंबंधीच्या ज्या काही अडचणी आहेत, समस्या आहेत, तर त्या समस्या ज्या आहेत त्या नष्ट होण्यासाठी आपल्याला गणेश मंदिरातून घरी आणायचे आहे. आणि त्यानंतर ते 21 जे तांदूळ आहेत तर ते तुम्हाला गणपती बाप्पांना तुमची जी काही समस्या आहे ती सांगून ते तांदूळ जे आहेत तर ते आपल्याला समस्या नष्ट व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे. आणि त्याचप्रमाणे हे तांदूळ जेव्हा आपण उचलतो तर त्यावेळेला एक एक करत उचलायचं आहे. आणि हे तांदूळ जे आहेत तर ते तांदूळ बघा उचलताना ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः हा मंत्र म्हणायचा आहे. पुन्हा दुसरा तांदूळ उचलायचा, पुन्हा ओम गणगणपते नमः, तिसरा तांदूळ उचलायचा, पुन्हा ओम गणगणपते नमः. अशा प्रकारे तुम्हाला 21 तांदूळ उचलताना 21 वेळा ओम गणगणपते नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. आणि मग ते तांदूळ तुम्हाला उचलायचे आहे. आणि त्यानंतर बघा हे तांदूळ तुम्ही उचलल्यानंतर आपल्याला हे जे तांदूळ आहेत तर ते तांदूळ आपल्याला आपल्या हातामध्ये ठेवायचे आहे. गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे. आणि यानंतर आपल्याला आपली जी धनाची समस्या आहे, पैशांच्या ज्या काही अडचणी आहेत तर ती पुन्हा एकदा बाप्पांना सांगायची आहे. आणि या आपल्याला बघा तांदूळ जे आहे ते कपड्यावरती हे तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहे. दिवा आपल्याला एक देवघरामध्ये तुपाचा लावून घ्यायचा आहे. कपड्यावरती हे तांदूळ जे आहेत ते ठेवायचे आणि त्या कपड्यामध्ये त्यांना पुरचुंडी आपल्याला बांधायची आहे. आणि 5 मिनटं बाप्पांच्या चरणाजवळ आपल्याला ही पुरचुंडी ठेवायची आहे. त्यानंतर तिच्यावर हळद, कुंकू, फूल अर्पण करायचं, धूप दीपने ओवाळायचं. आणि त्यानंतर 5 मिनटानंतर ती उचलून आपल्याला आपल्याला तिजोरीत किंवा बघा आपली मुलं जिथे अभ्यास करतात तिथे तुम्ही ठेवू शकता किंवा आपल्या पॉकेटमध्ये, पर्समध्ये सुद्धा ठेवू शकता. तांदूळ एका लाल कागदामध्ये बांधून ठेवू शकतो. तर अशा प्रकारे बघा तुम्हाला पैशासंबंधीच्या काही अडचणी असतील तर गणेश मंदिरातून आपल्याला तांदूळ जे आहेत तर ते आणायचे आहेत. आता आपल्या जीवनामध्ये जर इतर काही समस्या असतील, म्हणजेच काय, जर मुलांबद्दल बघा काही समस्या असतील तर काय करायचं आहे, आपल्या मुलाच्या हातून ज्या दुर्वा आहेत बघा, म्हणजेच काय, गणपती बाप्पांना ज्या दुर्वा अर्पण केलेल्या असतात तर त्यातील एका दुर्वांची जुडी आहे तर ती आपल्याला उचलायची आहे. आणि जरी मंदिरामध्ये जातानाच आपण लाल कापड घेऊन गेलो आणि त्याच ठिकाणी लाल कापडामध्ये जरी बघा आपल्याला ही दुर्वांची जुडी जी आहे तर ती गुंडाळली तरी चालेल किंवा घरी आणून लाल कपड्यामध्ये ही दुर्वांची जोडी आपल्याला गुंडाळायची आहे. कारण बाप्पांना अर्पण केलेल्या ज्या दुर्वा आहेत तर त्या अत्यंत बघा पवित्र अशा असतात. आणि ह्या दुर्वा आपल्याला लाल कपड्यामध्ये गुंडाळून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहे. किंवा आपल्याला जर बघा मुलांबाबत काही तर काय करायचं आहे, तर बघा आपल्या मुलांच्या हातून या ज्या दुर्वा आहेत तर त्या गाईला खायला द्यायच्या आहेत. यामुळे आपली लहान मुलं किरकिरेपणा करत नाही, हट्टीपणा करत नाहीत. त्याचबरोबर ज्या मुलांना शिक्षणामध्ये प्रगती हवी असेल तर त्यांनी बघा या ज्या दुर्वा आहेत तर त्या तुम्ही बघा तुमच्या कंपासमध्ये किंवा बघा पॉकेटमध्ये ठेवल्या तरी चालणार आहे. तर किंवा तुमची पुस्तकं जी आहे अभ्यासाची पुस्तकांमध्ये तुम्ही ठेवल्या तरी चालणार, जेणेकरून मुलांची अभ्यासात प्रगती होईल. तर अशा प्रकारे दुसरी वस्तू आहे तर ती म्हणजे आपण गणेश मंदिरातून दुर्वा घेऊन येऊ शकतो. त्याचबरोबर गणेश मंदिरात बघा सुपारी जी आहे ती अर्पण केली जाते. मग ती सुपारी बघा आपण अर्पण केलेली किंवा इतर दुसरं कुणीही अर्पण केलेली ती सुपारी जी आहे ती देखील बघा आपल्याला घरी घेऊन यायची आहे. घरी आणल्यानंतर आपल्याला
की सुपारी लाल किंवा पिवळ्या कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवायची आहे. मग जे काही तुमच्या आर्थिक समस्या असतील, ज्या काही पैशासंबंधीचे काही प्रॉब्लेम असतील, तर ते नष्ट होण्यासाठी आपण गणेश मंदिरामधून सुपारी जी आहे तर ती सुद्धा घरी घेऊन येऊ शकतो आणि आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपण जिथे कुठे पैसे ठेवतो, अगदी बघा लाखाने किंवा असे हजारोने नाही, जी काही तुम्ही पैसे ठेवता त्या तिजोरीत तुम्हाला ही लाल किंवा पिवळ्या कपड्यामध्ये बांधून ही सुपारी ठेवली तरी चालणार आहे. जेणेकरून आपला बघा उद्योग व्यवसायामध्ये सुद्धा वाढ होईल आणि बाप्पांच्या कृपेने आपल्या जीवनातील ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या देखील नष्ट होतील. तर अशा या वस्तू आहेत तर त्या बघा यापैकी तुम्ही कुठलाही एकही उपाय करू शकता. तर बघा आपण गणेश मंदिरातून घरी घेऊन येऊ शकतो. अगदी साधे सोपे उपाय आहे, नक्की करून बघा, अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.